तर नमस्कार मित्रांनो, मी सुशील वेगळे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात। तर आता बऱ्याच महिन्यांनी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांनी माझं कोकणात जाणं झालं आहे आणि जे माझे रेग्युलर व्ह्यूअर आहेत त्यांना तर माहितीच आहे की काही वैयक्तिक कारणांमुळे मी बाहेर फिरायला जाऊ शकत नाही। तर म्हटलं आता आपण कोकणात चाललोच आहे तर जाताना एक व्हिडिओ बनवूया आणि येताना आपल्या सबस्क्रायबरसाठी नवीन काही माहिती मिळते का ते पाहूया। तर जातानाच आम्हाला दिसलं की मुंबईच्या लेनवर 2 नवीन CNG पंप झालेत आणि कोकणातल्या लेनवर एक नवीन CNG पंप झाले। तर म्हटलं येताना तो कव्हर करूया। तर ह्या आधीच मी कोकणात जातानाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो पाहिला नसेल तर पटकन तो पाहून या। तर मित्रांनो, हा आहे लोणेरे येथील नवीन CNG पंप। लोणेरे गावातून बाहेर पडल्यानंतर मुंबईच्या दिशेला जाताना एक 2-3 किलोमीटर अंतरावर हा नवीन CNG पंप बांधलेला आहे। तुम्ही पाहू शकता काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे, पण अजून पंप सुरू झालेला नाही आहे। महानगर गॅसने अगदी अवाढव्य असं बांधलेलं हे CNG स्टेशन आहे आणि आपण इथे जर फुल स्ट्रेंथनी चालू झालं तर 8 लाईन्स लावू शकतो। हा लोणेरेच्या पुढचा नवीन महानगर गॅसचा CNG पंप आहे, अजून सुरू झालेला नाही आहे। इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 8 डिस्पेन्सिंग नोझल आहेत आणि हा बराच मोठा CNG पंप आहे। आता कधी सुरू होतोय ते माहीत नाही आहे आणि इथे कोणी नसल्यामुळे काही इतर माहिती मिळालेली नाही आहे, त्यामुळे ती माहिती हा पंप सुरू झाल्यावरच मिळेल। तर मित्रांनो, आता आपण चाललोय इंदापूरच्या नवीन CNG स्टेशनकडे। तर ह्या CNG स्टेशनची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। या 2-3 CNG स्टेशनचा कोकणकरांना नक्कीच फायदा होईल। तर आता भेटूया पुढच्या या समोरच्या नवीन CNG पंपच्या माहितीकडे। त्यासाठी पुढच्या भागाची वाट पहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू। कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।